नमस्कार मित्रांनो, नगर परिषद भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की नगर परिषदमधील कोणते पद एमपीएससी मार्फत भरले जातील, नेमकं जागांची संख्या काय या बाबतीमध्ये सखोल माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तत्पूर्वी मित्रांनो, स्वच्छता निरीक्षक भरतीची सॅनिटरी इन्स्पेक्टरची आपली लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच त्रिशा फाउंडेशन ॲपवर सुरू आहे। बॅच विषयी काही माहिती जर लागत असली 7387505802 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। बघा, त्यासोबत दुसरी माहिती म्हणजे की आता नेमक्या कोणकोणते की माहितीच्या अधिकारानुसार बघा 11 जून 2026 च्या माहिती अधिकारानुसार की नेमकी कोणकोणते उपरोक्त जी परीक्षा आहे की 2005 नुसार की कोणकोणते पद हे सरळ सेवेमार्फत एमपीएससी अंतर्गत भरल्या जातील। बघा, कोणकोणते पद भरल्या जाणार आहेत, त्यामध्ये पहिलं पद लक्षात ठेवायचं आपल्याला की लेखा परीक्षक, लेखापाल आणि लेखा परीक्षक हे पद एमपीएससी मार्फत भरले जाण्याची शक्यता आहे। जागा असतील 145। त्यानंतर कर निर्धारक प्रशासकीय सेवा माहितीच्या अधिकारानुसार रिक्त जागा किती तर 728 किती 728 हे जे पद आहेत हे कर निर्धारक प्रशासकीय अधिकारी कधीच्या माहितीच्या अधिकारानुसार 11 जून 2026 च्या ही सद्यस्थिती माहितीनुसार। त्यानंतर पुढचं पद आहे स्वच्छता निरीक्षक, हे किती तर 141 जागा, किती जागा आहेत 141 जागा जे असतील हे आपले जे एसआय पद आहे बघा, एसआय पदाच्या किती सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या 141 पदाची जाहिरात येणं अपेक्षित आहे। रिक्त जागेचा मागोवा आपण जुना बघितला तर तिथं जागाची संख्या जास्त आहे, परंतु आपण सद्यस्थितीला जर बघत आहोत तर या माहितीच्या अधिकारानुसार जागा किती येतं 141 जागा आहे स्वच्छता निरीक्षकच्या असतील। त्यानंतर स्थापत्य अभियंता याच्या किती 405 जागा असतील। अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे। बघा, आणि हे जे पद आहे हे संपूर्ण परीक्षा कोण घेईल तर हे संपूर्ण परीक्षा एमपीएससी मार्फत घेतली जाणार आहे। जुना जागेचा आपण रिक्त जर माहितीचा बघितला तर जुन्यानुसार किती येतं की स्थापत्यच्या जागा 476 हे जुना आकृतीबंध आहे। बघा, किती जुना आकृतीबंधानुसार आपण जर बघितलं की जागाची संख्या जर आपण इथं बघितली की कार्यरत एकूण किती पद येतं तर एकूण पद मंजूर पद झाले होते स्वच्छता निरीक्षकचे 638 पद। बघा, नगर परिषदेमध्ये स्वच्छता निरीक्षकचे मंजूर झाले होते 637 पद मंजूर झाले होते। त्यापैकी कार्यरत पद येतात 333 आणि एकूण उरलेले पद किती रिक्त पदे 303 रिक्त पदे। परंतु 11 जूनच्या माहितीच्या अधिकारानुसार जागामध्ये रिक्त जागा किती 141 जागा होत्या, किती 141। म्हणजे थोडक्यात आपण असं गृहीत धरायचं 141 जागा येणार आहेत, तर त्या दृष्टिकोनातून आतापासून आपण अभ्यासाला सुरुवात करणं अत्यंत गरजेचं आहे। आणि परीक्षा कोण घेणार हा तुमच्या मनामध्ये असणारा प्रश्न, तर परीक्षा ही एमपीएससी मार्फत घेतली जाणार आहे। बघा, जो काही शासनाचं परिपत्रक आहे त्या नवीन परिपत्रकानुसार परीक्षा कोण घेईल एमपीएससी मार्फत। स्वच्छ सॅनिटरी इन्स्पेक्टर काय अराजपत्रिका असणार की काय होईल पद, तर यामध्ये पात्रता आपण जर बघितली की कोण घेईल हे संपूर्ण एमपीएससी मार्फत घेतलेले एक तर जुनं बघा विद्यमान सेवा प्रयोग जर बघितला 12वी पास तुम्हाला काय 1 वर्षातून सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स असला पाहिजे। तो कोर्स कुठला असला पाहिजे हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर इन इन्स्टिट्यूट रिकग्नायझेशन गव्हर्नमेंटने जे मान्यता प्राप्त जे काही संस्था दिलेलं या संस्थांमधून तुम्हाला कोर्स प्राप्त असला पाहिजे, तुम्ही पास असले पाहिजे। आणि आता ही झाली आताची सद्यस्थिती असणारी। आणि नवीन बदल काय बघा, नवीन बदल सेवा प्रवेश हा लक्षात घ्या की एज्युकेशन बॅचलर डिग्री इन एनी स्ट्रीम, म्हणजे तुम्ही बीए करा बीकॉम बीएससी कुठलेही असो कोणत्याही तुम्हाला कोणत्याही शाखेची तुम्हाला काय डिग्री लागेल, त्याचबरोबर तुम्हाला काय सॅनिटरी इन्स्पेक्टर गव्हर्नमेंटचा तुम्हाला कोर्स सुद्धा हा लागणार आहे। हे जर नसलं लक्षात घ्या, हा जरा डिग्रीच्या संदर्भामध्ये दुसरा पर्याय म्हणजे इतर काय असणार आहे तुम्हाला एसएससी बघा 10वी, त्यानंतर डिप्लोमा इन सॅनिटरी इंजिनिअरिंग बघा कोणता सॅनिटरी इंजिनिअरिंगचा डिप्लोमा तुमचा 1 वर्षाचा झालेला पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला काही ठिकाणी एक्सपिरियन्स सुद्धा मागतील, काही ठिकाणी ॲडिशनल स्किल आहे का तुम्हाला प्रोफेशनल क्वालिफिकेशन हे नॉन रिक्वायर्ड बघा, म्हणजे तुम्हाला इथं काय इथं सुद्धा तुम्ही याच्या अंतर्गत अर्ज सादर करू शकता। ही महत्त्वपूर्ण नवीन बदल लक्षात ठेवायचा आहे। काही ठिकाणी जर आपण बघितलं की स्थापत्य पीडब्ल्यूच्या अंतर्गत सॅनिटरी इन्स्पेक्टर बघितलं आपण शोल्ड 30 वर्षापर्यंत तुम्ही नसलं पाहिजे, वय तुमचं तुम्ही 12वी पास असलं पाहिजे। या स्वरूपात संपूर्ण माहितीसाठी जे काही खाली दिलेलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा। त्या स्वरूपामध्ये तुम्हाला जर अधिक काही माहिती लागत असली तर हा आपला नंबर आहे बघा, हा आपला नंबर आहे, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। तर मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा।